लोकसभेत पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर. विधेयकात पेपर फुटीच्या प्रकरणांचा जलद तपास, विशेष जलद गती न्यायालयात सुनावणी आणि कठोर शिक्षेसह 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा तर 50 लाख रुपये दंडाची तरतूद. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन ही हिंसा किंवा द्वेष भावना नव्हती, तर ती तरुणांच्या भावनांची तीव्र अभिव्यक्ती होती. त्याचा आदर करावा असं सांगत राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाला सरकारचं सडेतोड उत्तर, विधायक सूचना करण्याऐवजी राजकारण केल्याचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आरोपपत्रासोबत परिशिष्ट सादर करण्यासाठी सीबीआयला आणखी 3 दिवसांची मुदत. नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान राज्यात पोलिसांनी अत्यंत संयमानं परिस्थिती हाताळली. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी भारताचा आग्रही पुनरुच्चार. काही देशांचे संकुचित हित व्यापक सुधारणांच्या आड येता कामा नये, भारताची स्पष्ट भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामांवर एआय आणि जिओ टॅगिंग मार्फत ठेवली जाणार नजर. विकासकांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी नगरविकास विभागाचा निर्णय. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 17,000 शेतकऱ्यांच्या कर्जाची प्रक्रिया पूर्ण. कर्जमाफीची रक्कम पुढील 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता अटकेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हरजिंदर आणि गुलवीर यांना रौप्य. पुरुषांच्या 10,000 मीटर स्पर्धेत पदक जिंकणारा गुलवीर ठरला पहिला भारतीय. मुष्टियोद्ध्यांनी आणखी पदकं केली निश्चित. आणि राज्यात आजपासून 31 जुलै दरम्यान विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता.